आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील तारळी धरण परिसरात अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडकडून तारळी पंप स्टोरेज हायड्रो प्रोजेक्ट अर्थात या धरणाच्या माध्यमातून 1500 मेगावॅटचा एक जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे। सुमारे 5.5 ते 6,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। गतवर्षी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सध्या गतीने सुरू आहे। मात्र या प्रकल्पाच्या विरोधात श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून गावकरी, शेतकऱ्यांनी व प्रकल्पग्रस्तांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। या पार्श्वभूमीवर आज सोमवार दिनांक 11 मे रोजी धरणाजवळ काम बंद आंदोलन करण्यात आले असून या प्रकल्पामुळे होणारे नुकसान, प्रदूषण, अस्वच्छता, ब्लास्टिंगमुळे धरणाच्या भिंतीला पोहोचणारा धोका, धरणातील पाण्याचे नियोजन आदीबाबत जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पाचे काम चालू देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली। यावर पुढील आठवड्यात प्रशासनाबरोबर बैठक घेण्याचे ठरल्याचे डॉक्टर भारत पाटणकर यांनी सांगितले। दरम्यान 5.85 TMC क्षमता असणाऱ्या या तारळी धरणाच्या मागील बाजूस नव्याने 61 मीटर उंचीचे धरण बांधले जाणार असल्याने त्या दृष्टीने 2 ठिकाणी बोगदे तयार केले आहेत। या प्रकल्पाचे अदानीकडून गतीने सध्या काम सुरू असून सदर प्रकल्प 2029 मध्ये पूर्ण होणार असल्याचे समजते। सवाल ये है कि ये आपका जो प्रोजेक्ट है इसके अलग अलग इन्फॉर्मेशन वगैरह हुआ है, उसका जो डॉक्यूमेंट है सैंक्शन वाला, उसमें जो कितनी TMC पानी आपको लगता है इधर से ये आंकड़ा जो है वो बाकी के 2 बीच का ये दोनों का कुछ अलग है। ये 3 में से कितना पानी